नमस्कार. चला, आज आपण बोलणार आहोत जे 2 जून 2026ला गुरुग्रहाचं जे ट्रान्झिस्ट होणार आहे, जे कर्क राशीमध्ये होणार आहे, जी गुरुची उच्च राशी मानली जाते. ओके, ते होणार आहे ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती, आपल्या देशावरती, समाजावरती कुठे ना कुठे इफेक्ट टाकणारं असणार आहे. हे 12 वर्षानंतर होत आहे आणि ह्याच्या मागे कधीही झाले ना तर समाजामध्ये, लोकांमध्ये चेंजेस, त्यांच्या माइंडसेटमध्ये चेंजेस डेफिनेटली आपल्याला बघायला भेटले. तर आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हे जागतिकदृष्ट्या काय करू शकतं आणि वैयक्तिक आपल्यावरती काय इफेक्ट टाकणार, प्रत्येक राशी, प्रत्येक लग्न मध्ये काय इफेक्ट टाकणार. आज आपण हे सगळं सविस्तर थोडंसं डिस्कस करणार आहोत. जागतिक पण गोष्टी बरोबर नाही चालू आहेत, आपल्याला माहिती आहे, बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याचा कुठे ना कुठे इफेक्ट आपल्याला सगळ्यांना दिसतं. तर आज आपण तेच माहिती करायचा प्रयत्न करणार आहोत की हे गुरुचं ट्रान्झिस्ट जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठी आयुष्यात बदल घडून आणणारं आहे, ते आज बघणार आहोत. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गुरु हा ज्ञान, धर्म, न्याय, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि आध्यात्मिकतेचा कारक मानला जातो. तो कर्क राशीत म्हणजे गुरुच्या सर्वात उच्च राशीमध्ये प्रवेश करत आहे. 2026 ते 27 हा काळ मोठे चेंजेस घडून आणणारा असू शकतो आयुष्यामध्ये सगळ्यांच्या. भारतासाठी जर आपण बघितलं, भारतासाठी काही संकेत आहेत, शुभ संकेतच म्हणू शकतो आपण. तर अर्थव्यवस्था हळूहळू थोडी सुधारायला लागेल भारतासाठी असं दिसतंय. रिअल इस्टेट आणि शेती क्षेत्रामध्ये ना थोडंसं एक नवीन परिवर्तन होऊ शकतं, काही नवीन टेक्नॉलॉजी येऊ शकतात, त्यांच्यासाठी काही नियम निघू शकतात जे खूप चांगले आहेत. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक पर्यटन वाढू शकतं. ओके, देवाकडे जाण्याचा कल, बिकॉज गुरु एक आध्यात्मिक मानला जातो ग्रह, त्यामुळे मग तो आध्यात्मिक गोष्टींकडे लोकांचा कल वाढेल. मंदिरं, धार्मिक स्थळं, सनातन विषयाकडे लोकांचं जास्त कल वाढताना दिसतील. महिलांशी संबंधित एखादा कायदा, सुव्यवस्थाचे मोठे निर्णय होताना आपल्याला दिसतील या पिरियडमध्ये. आणि त्याचबरोबर शिक्षण आणि हेल्थ सेक्टरमध्ये पण तुम्हाला बऱ्याच नवीन क्रांती होताना दिसेल ह्या वेळेला. ओके, जे ना आपल्याला की खूप गडबड चालू आहे, खूप काही चालू आहे आपल्या भारतामध्ये ना, गोष्टी व्यवस्थित नाही. हां, सोन्यासाठी आपण म्हणू शकतो थोडासा रेट अजून जास्त वाढू शकतो, बिकॉज ऑफ म्हणजे गुरु कुठेतरी रिप्रेझेंट करतो. आणि अतिचार्यत म्हणजे त्यांची स्पीड जी आहे नेहमीपेक्षा जास्त स्पीडमध्ये चालता येते असं आपण म्हणू शकतो. सो त्यामुळे ना थोडंसं वाढताना दिसेल आपल्याला. जे काही करायचं गुरु एकदम फटाफट चालून फटाफट कंप्लीट करतील असं दिसतंय मला. पण सोन्याच्या रेटमध्ये थोडं वाढ होण्याचे चान्सेस दिसतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जसं गुरु आता कर्क राशीमध्ये येतात. कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे. ओके, आणि आता आपल्याला माहिती आहे की पिरियड जसा पावसाचा वगैरे चालू आहे, त्यांना जागतिकदृष्ट्या बघितलं तर मला असं दिसतंय की पाण्याशी संबंधित नैसर्गिक घटना काही घडू शकतात. ओके, नैसर्गिक आपदा काही येऊ शकते किंवा तसे आपल्याला काही न्यूज भेटू शकतात. आणि भावनिक अस्थिरता, युद्धासारखं परिणाम म्हणजे युद्धासारखं जे आहे सिच्युएशन ती थोडीशी बनू शकते. ओके, इगो थोडासा वाढू शकतो, बिकॉज ज्युपिटर जेव्हा फास्ट चालतात ना तेव्हा एखाद्याचा इगो असला किंवा त्याचा साईड इफेक्ट किंवा ओव्हर इफेक्ट आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये इगो थोडासा वाढताना दिसतो. तर एखाद्या देशाचा इगोमुळे युद्धजन्य स्थिती होण्याचे चान्सेस मला दिसत आहेत इकडे. आणि लोकांची ना स्पिरिच्युअलिटी, हिलिंग, मेडिटेशन, ऑकल्ट सायन्सकडे जागतिकदृष्ट्या पण लोकांचे इंटरेस्ट खूप जास्त वाढताना दिसत आहेत. जुने संबंध काही ना जोडले जाऊ शकतात देशांचे असं पण दिसतंय मला. ओके, तर चला आता आपण बोलूया प्रत्येक राशीच्या मार्फत काय आपल्याला इंडिकेशन भेटेल आणि प्रत्येक राशीसाठी हा ज्युपिटर ट्रान्झिस्ट कसा असेल ते बघूया. मग आत्ता सुरू करूया आपण मेष राशीपासून. मेष राशीचं जर आपण बघायला गेलो तर इथे मला दिसतंय घर बनू शकतं, प्रॉपर्टी होऊ शकते, कुटुंबाकडे विशेष लक्ष राहू शकतं तुमचं, घर बदलणं, नवीन वाहन खरेदी करणं किंवा प्रॉपर्टी रिलेटेड एखादा निर्णय तुमचा अडकत असेल ना, त्या गोष्टी मला होताना दिसत आहेत. तसा योग बनून येताना दिसतोय मला. आईच्या आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष द्या. आणि करिअरमध्ये स्टेबिलिटी येताना मला खूप चांगली दिसते तुमच्या मेष राशीवाल्यांच्या.
मेष लग्न किंवा मेष राशीवाल्यांच्या. चला आता बोलूया वृषभ राशीसाठी. वृषभ राशीसाठी हा ट्रान्झिस्ट कसा असणार आहे, तर इथे असं दिसतंय की कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगमुळे मोठे फायदे तुम्हाला भेटू शकतात. सोशल मीडिया, टीचिंग, मार्केटिंग, बिझनेस करण्यासाठी हा काळ खूप जास्त चांगला आहे तुमच्यासाठी. लहान प्रवास काही संभवतो तुमचा, आणि मला असं दिसतंय की तुमच्या भावंडांशी, लहान भावंडांशी तुमचं संबंध थोडे सुधारताना दिसत आहेत. मिथुन राशीवाल्यांसाठी जर आपण बघायला गेलो हे गुरुचं ट्रान्झिस्ट, तर पैशाच्या बाबतीत एक मोठा बदल घडून येताना दिसतोय मला. इन्कम सोर्स वाढू शकतात तुमचे, पण असं पण दिसतंय की जेवढे पैसे येतील तेवढे जाण्याचा मार्ग पण आधीच होईल, तर खर्चही वाढेल तुमचा, पण ते चांगल्या कामासाठी होईल. सेल्फ वर्थ आणि कॉन्फिडन्स तुमचा वाढू शकतो. व्हॉइस रिलेटेड फील्डमध्ये ना तुम्ही खूप जास्त चांगलं करू शकता असं दिसतंय मला. ओके, जर तुमचं कम्युनिकेशन करायचं असेल काही काम, किंवा आरजे वगैरे असताल, किंवा ह्या टाईपचं काही काम असेल ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त चांगले फायदे भेटताना दिसत आहेत. कर्क राशीसाठी जर बघायला गेलो हे गुरुचं ट्रान्झिस्ट कसं असेल, तर ह्याच्यामध्ये असं दिसतंय हा सर्वात पॉवरफुल ट्रान्झिस्ट तुमच्यासाठी मानला जातो. ओके, कारण तुमच्याच राशीमध्ये येतात गुरु उच्चचे बनून, आणि भाग्याचे साथ लाभेल तुम्हाला. करिअर ग्रोथ खूप जास्त चांगलं असेल तुमचं. मॅरेज पॉसिबिलिटीज दिसत आहेत मला इकडे तुमच्यासाठी. एखाद्याना स्पिरिच्युअल अवेकनिंग होऊ शकतं तुमचं असं दिसतंय. पर्सनॅलिटीमध्ये ना आकर्षण निर्माण होणं असं दिसतंय मला. हे ना कर्क राशी, कर्क लग्न दोघांसाठी असेल. तुम्ही तुमचं लग्न आणि राशी दोघांशी कंबाईन करून हे बघू शकता, म्हणजे दोन्ही इफेक्ट तुम्हाला भेटतील. आणि बिकॉज ज्युपिटर इज अ बिगर, मोठा ग्रह ना, त्यामुळे. ओके, तर पर्सनॅलिटीमध्ये कुठेतरी मोठं आकर्षण दिसत आहे. जुनी अडकलेली जी कामं आहेत तुमची ती पूर्ण होताना दिसत आहेत मला. सिंह राशीसाठी जर आपण बघायला गेलो तर मला इथे असं दिसतं आहे की मेंटल हिलिंग आणि स्पिरिच्युअल ग्रोथ तुमची होताना दिसते आहे मला इकडे. फॉरेन कनेक्शन किंवा विदेशातून एखादा चांगलं ऑफर येणं, ऑपॉर्च्युनिटी येणं असं दिसतंय, किंवा विदेश भ्रमण होणं. ठीक आहे, आता हे विदेश म्हणजे त्या काळाचा विदेश म्हणजे ना आउट ऑफ स्टेट, आउट ऑफ इंडिया, हे दोन्ही गोष्ट होतात. ठीक आहे, तुमचं हवापाणी बदलणं आहे ना, अन्न जिकडे वेगळ्या प्रकारचं भेटतं त्या ठिकाणी तुमचं ट्रॅव्हल होणं, दॅट इज ऑल्सो आहे ना एक विदेशच झालं त्या काळी. ओके, तर तशा टाईपचं दिसतंय मला. प्रवास होताना दिसतोय तुमचा. तुमच्या ना हिडन एमिनीजचा खरा चेहरा समोर येईल असं दिसतंय मला. तर ते लोक दिसायला लागतील तुम्हाला, विजिबल होतील की यार हे माझे ॲक्च्युली एनिमीज आहेत म्हणून. मेडिटेशन, इंट्युशन मजबूत करा, ह्या वेळेला तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहील. तर कन्या राशीचं आपण बोलायला गेलो हे गुरुचं ट्रान्झिस्ट ह्यांच्यासाठी कसं आहे, तर मला असं दिसतंय की इन्कम सोर्स खूप जास्त वाढू शकतात तुमचे. नवीन मित्र, नवीन नेटवर्किंग होऊ शकतं ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा संभवतो. सोशल सर्कलमुळे तुम्हाला फायदा संभवतो. बेसिकली ना लोकांशी कनेक्शन वाढेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी फायदा होण्याचे चान्सेस मला खूप जास्त दिसतात इकडे. लॉंग टर्म तुमचे जर गोल्स असतील ना ते कुठेतरी पूर्ण होताना दिसतात ह्यावेळेला. ज्या कामासाठी तुम्ही खूप वेळापासून लागलात पण ते पूर्ण होत नाही आहे, त्याचं काही रिझल्ट भेटत नाही, तर ते भेटताना मला दिसतं इकडे. लव्ह लाईफमध्ये ना पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसत आहेत मला तुमच्यासाठी. तुला राशीचं जर आपण बोलायला गेलो, तुला राशीसाठी हा गुरुचा ट्रान्झिस्ट कसा असेल, तर मला असं दिसतंय की करिअरमध्ये मोठा बदल किंवा प्रमोशन वगैरे होण्याचे चान्सेस खूप जास्त दिसतात तुमचे. आणि पब्लिक इमेज स्ट्रॉंग होऊ शकते तुमच्यासाठी. बॉसेस आणि ऑथॉरिटीजकडनं ना सपोर्ट भेटेल तुम्हाला, अशा टाईपचं दिसतंय मला. वर्क प्रेशर थोडं वाढू शकतं. ऑफकोर्स तुमचं प्रमोशन होणार आहे, तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी वाढणार आहे, लोकांचं जास्त जे विश्वास वाढणार आहे तुमच्यावरती, आणि त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढणार आहे. थोडं प्रेशर फील होऊ शकतो, बट अदरवाईज हा ट्रान्झिस्ट तुमच्यासाठी खूप चांगला आहे. वृश्चिक राशीसाठी जर बोलायला गेलो आपण, हा गुरुचा ट्रान्झिस्ट भाग्य पूर्णपणे साथ देणारा असेल तुमचा. स्पिरिच्युअल जर्नी, फॉरेन ट्रॅव्हल होण्याचे खूप जास्त चान्सेस दिसतात मला इकडे. हायर स्टडीजसाठी खूप जास्त चांगला काळ आहे. एखादा नवीन ऑपॉर्च्युनिटी, एखादा नवीन कोर्स तुम्ही काही करू शकता असं दिसतंय मला इकडे, आणि विच इज रिअली गुड फॉर यू. गुरुच्या कृपेने अचानक एखादी संधी भेटू शकते तुम्हाला. ओके, पित्याशी संबंध सुधारण्याचे चान्सेस आहेत इकडे मला असं दिसतंय. धनुराशीचं जर आपण बोलायला गेलो, हे गुरुचं ट्रान्झिस्ट ह्यांच्यासाठी कसं असेल, तर मला असं दिसतंय की ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे. ठीक आहे, आणि अचानक आर्थिक लाभ, ऑकल्ट, ॲस्ट्रोलॉजी, हिलिंग फील्डमध्ये ना तुमचं नाव वगैरे होताना मला दिसतंय खूप जास्त.
या फील्डमध्ये तुमचा कल नसेल, इंटरेस्ट नसेल, तर त्याच्यामध्ये कुठेतरी इंटरेस्ट तुमचा जागरूक होताना दिसतोय, जास्त स्पिरिच्युअल होताना दिसतंय मला. हेल्थ रिलेटेड थोडीशी काळजी घ्यायची गरज आहे. ओके, मेडिटेशन, योगा हे कंटिन्युअसली काळजीपूर्वक करत चला. ओव्हरऑल ठीक आहे. मकर राशीबद्दल जर आपण बोलायला गेलो, हे गुरुचं ट्रान्झिट तुमच्यासाठी तर मॅरेज आणि पार्टनरशिपसाठी खूप महत्त्वाचा काळ आहे. आणि नवीन बिझनेस पार्टनरशिप फायदेशीर ठरू शकते या वेळेला. रिलेशनशिपमध्ये थोडीशी क्लिअरिटी येताना दिसते मला तुमच्यासाठी. जीवनसाथीकडनं सपोर्ट भेटेल तुम्हाला. तर ओव्हरऑल ट्रान्झिट तुमच्यासाठी चांगलं आहे. पर्सनल लाईफमध्ये मला जास्त फायद्याचं दिसतंय तुमच्यासाठी हे जे ट्रान्झिट आहे गुरुचं ते. कुंभ राशीसाठी जर आपण बोलायला गेलो तर मला असं दिसतंय की रूटीन, हेल्थ, वर्क लाईफ बॅलन्स करता येईल तुम्हाला. ठीक आहे, आत्तापर्यंत खूप हॉचपॉच चालू होतं कुंभ राशीवाल्यांचं असं दिसतंय मला. लग्न पण आणि हे पण. ऑफकोर्स शनीची राशी आहे, बराच स्ट्रगलमध्येच असतात ते लोक. इमोशनली पण थोडंसं डिसबॅलन्स दिसत असेल तुम्हाला काही दिवसापासून. पण आत्ता जे दिसतंय मला हे ट्रान्झिस्टमध्ये ना तुम्ही बॅलन्स करायला शिकताल ह्याच्यामुळे. ओके, नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते तुम्हाला. हेल्थ इश्यूमध्ये सुधार दिसू शकतो. आणि कॉम्पिटेटिव्ह जर एक्झाम तुम्ही देणार असाल किंवा तसं काही असेल तर त्याच्यामध्ये मला कुठेतरी फायदा भेटताना दिसतोय तुमच्यासाठी. बोलूया शेवटची राशी, मीन राशीसाठी कसा असेल हा गुरुचा ट्रान्झिट. लव्ह लाईफ, क्रिएटिव्हिटी आणि चिल्ड्रन रिलेटेड है ना सुख वाढेल तुमचं. त्याचबरोबर आर्टिस्टिक, क्रिएटिव्ह फील्ड जर असेल तुमची, त्याच्यामध्ये तुमचं खूप जास्त चांगला नाव वगैरे होताना दिसतंय मला. ओके, बिकॉज गुरुचीच राशी आहे मीन राशी म्हणून. स्पिरिच्युअल फील्डमध्ये ना तुम्ही खूप जास्त इंटरेस्ट घेताल किंवा ऑलरेडी आहात तर त्याच्यामध्ये एक नेम फेम भेटताना दिसतंय मला. थोडं नाव होऊ शकतं तुमचं. यासाठी खूप उत्तम काळ आहे हा. मनातील इच्छा पूर्ण होण्याचा काळ आहे हा. खूप दिवसापासून मनात लपलेली जर इच्छा असेल तुमची तर ती कुठेतरी पूर्ण होताना दिसते मला. रोमॅन्टिक रिलेशनशिप तुमचं ना मजबूत होताना दिसतं. एक रिलेशनशिप विथ युअर पार्टनर, विथ युअर लव्ह वन आहे ना, त्यांच्याबरोबर एक नातं मजबूत होताना दिसतंय. ओके, होतं 12 राशांचं गुरुचं ट्रान्झिट कसं असेल त्याच्याबद्दल. तर हा गुरुचं गोचर जे आहे ते फक्त राशी बदलणारं नाही आहे, तर अनेक लोकांचे कर्म, भाग्य आणि आध्यात्मिक जागरूकतेचा नवीन अध्याय लिहिणारा असू शकतो. जर आपण योग्य कर्म, श्रद्धा आणि संयम ठेवला, तुझी कृपाचं पूर्णपणे आस्वाद घेऊ शकतो. आपलं आयुष्य बदलू शकतो. हे 120 ते 150 दिवसाचं ट्रान्झिट आहे, विच इज रिअली गुड फॉर एव्हरीवन. ठीक आहे, ह्याचा फायदा पुरेपूर घ्यायला पाहिजे. फक्त इंटेन्शन आणि एनर्जी तुमची प्युअर ठेवा, साफ ठेवा. तुम्हाला चेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये 100% दिसतील आणि पॉझिटिव्ह चेंजेसच दिसणार आहेत ह्याच्यामुळे. ओके, तर काळजी घ्या, लक्ष द्या आणि ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. थँक्यू. नमस्कार.